आषाढ महिना हिंदू पंचांगानुसार वर्षातील चौथा महिना आहे। सूर्य जेव्हा 16 जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा हिंदू पंचांगातील आषाढ सुरू होतो। या महिन्याला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे। आषाढ महिन्यात अनेक सण आणि पारंपरिक कार्यांचे आयोजन केले जाते आणि या महिन्यातच तळणीचे पदार्थ खूप बनवले जातात। म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत काहीतरी शेअर करूया। आज मी तुमच्यासोबत नवीन रेसिपी शेअर करते, ती म्हणजे गुळाच्या कापण्या। आता गुळाच्या कापण्या मी लास्ट इयरलाही शेअर केलेल्या होत्या, पण म्हटलं चला ह्या वर्षी पण शेअर करूया, कारण भरपूर लोक मला जॉईन झालेली आहेत। आणि आता मी तुम्हाला रेसिपी सांगते की कशी बनवली आहे। गूळ आधी मी 1 वाटी घेतलेला आहे आणि 1 वाटी पाणी। गूळ जसं ही पाण्यामध्ये वितळेल लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। साईडला 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे। जर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने टाकणार तर 2.5 चमचे बेसन मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे, जे आपले पोहे खाण्याचे चमचे असतात ते। नंतर त्यामध्ये थोडंसं गावरानी तूप घालून सगळं काही मिक्स करून घ्यायचं आणि मग जे गुळाचं आपण पाणी बनवलेलं होतं ते त्यामध्ये ॲड करायचं। छान असा डो बनवून घ्यायचा, तूप लावून याला झाकून ठेवायचा। नंतर याला सॉफ्ट होईपर्यंत म्हणजे अर्धा तास तरी ह्या डोला झाकूनच ठेवायचा। साईडला मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे। तेल जोपर्यंत गरम होतं आहे ना तोपर्यंत आपल्याला त्याला हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे। चला आता इकडे गुळाच्या कापण्या तयार करून घेऊया। त्यासाठी बघा एक छोटासा डो घेतलेला आहे मी आणि त्यावर थोडीशी खसखस ॲड करून घेतली आहे आणि नंतर त्याला आपण छान लाटून घेणार आहोत। जास्त बारीक पण लाटायचं नाही आहे आणि जास्त जाड पण नाही, मध्यमसर जे असतं ना त्याप्रमाणे आपल्याला हा डो लाटून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्याच्या चकत्या पाडून घ्यायच्या आहेत। तर जसे आपण शंकरपाळे बनवतो बस त्याच आकाराचे यांना कट करायचे आहेत, किंवा तुम्हाला काही वेगळा शेप द्यायचा असेल तर तुम्ही त्याप्रमाणेही शेप देऊ शकतात, पण यांना अशा प्रकारेच कट करायचे असतात। हे बघा अशा प्रकारे यांना थोडंसं त्रिकोण मी कट करणार आहे। शंकरपाळे आपण जसे बनवतो त्या प्रकारे यांना करायचे आहे। फक्त याचं जास्त बारीक याला लाटायचं नाही आहे आणि खसखस जी आहे ती आधीच डोवर ॲड करून घ्यायची, जेणेकरून जेव्हा आपण लाटतो तेव्हा ती खसखस त्याला आरामात चिपकून जाते आणि तळतानाही ती तेलामध्ये पडत नाही। आपल्या कापण्या इथं बिलकुल रेडी झालेल्या आहे आणि तेलही छान गरम झालं आहे। चला आता कापण्या तळून घेऊया। कापण्या तळताना जे आहे तर गॅस लो टू हाय फ्लेमवर ठेवायचा, जास्तीत जास्त लो फ्लेमवरच ह्या कापण्या तळायच्या। आणि सध्या पावसाचं वातावरण असतं बाहेर, त्यामुळे मग ह्या ज्या तळणीच्या गोष्टी असतात ना त्या लगेच अशा सॉफ्ट होऊन जातात, त्यामुळे यांना जास्तीत जास्त वेळ तळायच्या आणि लो फ्लेमवर तळत राहायच्या। हाय फ्लेमवर जर तुम्ही तळल्या ना तर काय होईल, त्या लवकरच ब्राऊन होतील पण आतमधून त्या कच्च्या राहतील, मग त्या चवीलाही चांगल्या लागणार नाहीत। म्हणून क्रिस्पी होईपर्यंत तळायच्या असतील तर मग त्यांना लो फ्लेमवरच तळा। अशा प्रकारे गुळाच्या कापण्या आपल्या रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब। भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय।